श्राऊचा नवीन हेअरकट केल्यानंतर घरच्यांनी दिलेली रिॲक्शन, त्यानंतर 26 जानेवारीचा फोटोशूट, गरमागरम डाळबट्टी आणि त्यासोबतच श्राऊच्या पप्पांनी डिजिटल पाटीवर काढलेलं खास चित्र आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. आज कसं झालंय तुझे धिरड बघू. हे असं गोड गोड धिरड बनवलंय ना श्राऊ तुला आईनी. कसं झालंय? छान झालं. धरा मग घ्या तुम्ही खा. आईच्या हाताने खायची आहे. ठीक आहे आई खाऊ घाल ना. अजून करू. बर करते. गरमागरम धिरडं खाऊन झालंय श्राऊचं आणि त्यानंतर मी तयारी करायला घेतली. आम्हाला हेअरकट करायला जायचंय आज. पहिल्यांदा श्राऊचे केस भरपूर मोठे झालेले असताना कापायचे आहेत आम्हाला. बऱ्याच दिवसापासून ठेवले होते, इच्छा होत नाहीये तिचे केस कापायची, पण म्हटलं चला घरी गेलं की घरचे खूप बोलतात आम्हाला आणि आता 2-3 दिवस आम्हाला सुट्टी आहे तर घरी जायचंय आणि त्यासाठीच आज हेअरकट करून आणावं म्हटलं. काल रात्री पण गेले होते पण काही पॉसिबल झालं नाही, त्यामुळं मी आज चालले परत. आता श्राऊ राहते की नाही तो प्रश्न तर वेगळाच राहिला, पण हेअरकट कसा होतोय आणि ती कशी दिसेल हा मोठा प्रश्न आहे. तिच्यासोबतच माझा पण हेअरकट करायचा आहे, तो तर ऑप्शनल आहे. बघूयात पुढं काय होतंय. पण हे बघा ना किती छान केस वाढलेले आहेत तिचे, इतकी सुंदर दिसती ना ती की बस. मला तिचे केस अजिबात कापावेसे वाटत नाही आहे, पण घरच्यांमुळं कापावं लागत आहेत. त्यानंतर तिच्या पप्पांची आणि मामाची कशी रिॲक्शन आहे तो तर प्रश्न वेगळाच आहे, कारण की ते दोघं पण म्हणत होते आपण तिघं पण जाऊ हेअरकट करायला, पण तिघांना जाणं काही पॉसिबल नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला मी करून आणते. तरी पण ते कॉल करून मला 2-3 वेळेस म्हटले की छान हेअरकट करून आण तिचा. आणि ती बघा ना किती छान हेअर मस्त विंचरून वगैरे देते आहे. तिला पण माहिती आहे माझे केस छान आहेत आणि छान दिसत आहेत. आता एवढा सगळा एक डब्बा आहे क्लिप्सचा तो घेऊन बसली आहे. मस्त नवीन क्लिप्स काढून देते मला लावायला. पण त्याआधी मला एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे तिचे फोटोशूट करायचं आहे. आता 2 दिवसांनी 26 जानेवारी आहे आणि त्यासाठी मला तिचे फोटोज काढायचे होते. तसं तर मी आज काही प्लॅन नव्हता फोटो काढायचे, पण हेअरकट करायचा प्लॅन होता आज. आणि अचानक मला आठवलं की चला तिचे फोटो काढून घेऊयात, कारण की हेअरकट कसा होतो कसा नाही आणि तो तिला छान दिसेल की ते हा मोठा प्रश्न आहे. जर नाही दिसला तर 15 ते 20 दिवस तर काही तिचे फोटो काढायची इच्छा होणार नाही आहे माझी. हा मागच्या वर्षीचा फ्रॉक आहे, अजून पण तिला बऱ्यापैकी येतोय. त्याला आता छान इस्त्री केली आहे, तो तिला घातला आहे. आणि त्यानंतर झेंडा वगैरे सगळं मागच्या वर्षीच आणलेलं आहे तो घेतला आहे. बँड आहेत हातातले ते पण घालते आणि व्हाईट कलरचे गोड असे सॉक्स आहेत, तिच्या बड्डेसाठी घेतले होते मी. ते काही घालणं झालं नव्हतं, पण आज ते छान मॅच होतील त्यावरती, तर ते सगळं घालून तिचे 2-4 फोटो काढून घेते, व्हिडिओज काढते. आता काढून देते की नाही, कारण की तिला सांगितलं आहे मी आपल्याला बाहेर जायचं आहे कटिंग करायला आणि ती त्या प्लॅनमध्ये भरपूर सारी खुश आहे आणि तिचे केस पण बघून छान वाटतं आहे. तर चला 2-4 फोटो काढूयात आणि त्यानंतर मग आपण जाऊयात हेअरकट करण्यासाठी. हां डायशी लावू. फोटोज तर काही शावनी काढून दिली नाही व्हिडिओ काढून दिले. पण चला आता तिची कटिंग करून आणते मी. तिचं पण आवरलंय माझं पण आवरलंय. जवळजवळ 5:30 वाजले तर पटकन जाऊन येते. आणि पै चालती का नाही तो एक मोठा प्रश्न आहे आणि कटिंग करून देते का नाही तो दुसरा प्रश्न आहे. तर चला बघूयात काय होतं तुझ्यासोबत शेअर कर. इकडं बघ ना, इकडं पै चल ना. चल ना थोडंसं चल ना, थोडंसं मग आई उचून घे. आईचा हात दुखतो ना. चल ना पण प्लीज. मग चल घरी, चल घरी. पिल्लू चालती आहे का? मावशीन कटिंग केली, लय बारीक केले बाळा. बारीक झाले का? कंगाईने केली. अरे देवा. अयो काय केलं? हे काय केली कटिंग? नको लय छोटे झाले का रे? कटिंग केली? मी केली कटिंग इकडे. कटिंग केली तुला? तुला काय? ही मामाची ना. मामाची आहे. अरे श्राव तू कटिंग केली? दाखव मामाला, दाखव बरं. इकडे पाहू दे मला कशी केली. बघू दे एकदा. अय्यो तू कटिंग केली? कुणी केली कटिंग? कुणी? मावशीने कटिंग केली. दाखव कशी केली मला बघू दे ना एकदा. तिकडे बघ मागं बघ. अय्यो कट केली का? बारीक केली काय चंपू? सुंदर दिसती. कसं दिसते रे? मला तर लय वाईट वाटू राहिलंय, लय बारीक झाल्यासारखं. गेली ती सुजी टिकली पण
लावली अयो 3 कलरची लावली. हे काय आहे? हे काय आहे? फ्रॉक आहे नवी घेतली. पप्पानी घेतली. आणि तू काय खातोय? डाळबट्टी. अय्यो चल रडू रडू डाळबट्टी करून घेतली भाऊ माझ्याकडून. फिटिंग काही झाली खालीवर झाली नाही तर हा खालीवर झाली ना कटिंग. आणि तू पाहिला काय का 1-2 ड्रेस घातलेत. 2 ड्रेस घातले 2 कापू घातली. बंडी झाली बंडी. ठरवून आणलेली मेथीची भाजी सोडली नव्हती मी अजून निवडली नव्हती. केक आणले. कशी झाली कशी झाली वंडी झाली. लस बारीक वाटतं ना मला वाईट वाटतंय तिच्या का बघून. तुला काय झालं? हे काय केली हे काय केली? किती गेली किती. हा का भाऊ पप्पानी काय आणलं बघू ना. रोज केक का हो? रोज केक तू माझ्यासाठी आणला ना. अरे ते शांडन चालेल चालेल. तिथे ते कमचा नाही दिला का? रोज रोज नका आणत जाऊ. पप्पाची ती नको खाऊ ना श्राऊ. तिला फोटो काढण्यासाठी मी फ्रॉक घातली होती. तिने आज ती दिवसभर घातली. काढतच नाहीये. बाहेर जाऊन आलो आम्ही ड्रेस चेंज केला मी तर तिचा परत तीच फ्रॉक घातली. काय खायची? केक खायची. पप्पाने संपवला. कोणी संपवला? कोणी खाल्ला? कोणी खाल्ला? पप्पाने खाल्ला. मी खाऊ का थोडासा? एक गाशू खाऊ का मी? नक्की. तिरंग्याचा झेंडा लावलाय का डोक्याला? तिरंग्याचा गंध लावलाय का डोक्याला श्रावणी? छान दिसतोय. केक छान आहे तुझा. भैयूला बोलव ना. भैयूला बोलव ना. आवाज दे. बोलव ना. थोडासा दे ना. श्रावाचा हेअरकट मला सोडून त्या दोघांना बऱ्यापैकी आवडलाय. तिच्या पप्पांना तर जास्त आवडलाय. ते म्हणताय छान दिसतीये. भैया तर चाललंय की लेअर मध्ये पाहिजे होते पण मी तिथं विचारले. त्या म्हणे की एवढ्या छोट्या बाळाचे लेअर कट वगैरे काही जमणार नाही. सो ते तर नाही केलं. फक्त गोल कट केलाय. छान दिसतोय तो बऱ्यापैकी. बघूयात आता 1-2 दिवसात कसा दिसतोय. पण इकडं मात्र माझी गरमागरम डाळबट्टी बनवून तयार झाली. थोड्याशा बट्ट्या आधी तळल्या होत्या. श्रावला खाऊ घातल्या आणि आता आमच्यासाठी गरमागरम तळून घेते. काय म्हटली? तुझ्या आवडीचा पदार्थ बनवलाय डाळबट्टी. डाळबट्टी ना मग पिलून मी बट्टी खाणाले. श्रावणी खाल्ली ऑलरेडी. श्रावा तुला बट्टी खायची का? आज पहिल्यांदा 2-3 वेळेस वरण घेऊन टाकलं खाल्लंय. पिलू श्रावला बट्टी खायची का? हा काय खायची? खायची आहे. मस्त घट्ट घट्ट आहे का? पाणी कमी जास्त झाली का? नाही रे चांगली केली ना. चांगली केली का? बर बर चालेल. हे माझे माकड. तर चला जेवण झालंय. आता आपण श्रावच्या पप्पाची चित्रकला बघूयात. श्राव काय आहे? काय आहे? श्रावणी अशी कशी श्रावणी आहे? थोड्या वेळापूर्वी तर श्रावणी होती. आता हे काय आहे? काका आहे. काका नाही हे पप्पा आहे तुझे. हा पप्पानी पप्पा काढले. पप्पानी पप्पा काढले. पप्पा होतो का? पप्पा का काढले? हा आता मला सांग हे काय आहे? हे काय आहे? काय हा बाबा पप्पा. बाबा हे काय आहे? हे काय त्याच? आता हे ना हे काय? हे हे पाय आहे ना. हे पाय याचं नाक कुठे आहे? नाक नाक नाहीये. नाकच नाहीये ना. नाक कुठे आहे? पोट कुठे आहे? पोट त्याचं पोट
हे काय हे पोटी ना हे पप्पा एवढं गोडवणी चित्र काढलं काय सांगेन माझं लेकरू. पण ही पाटी हायले भारी बरं का, 1 सेकंदामध्ये असं मस्त डिलीट होऊन जातं. करू डिलीट ते पा श्रावण. तू पप्पाला काढ ग श्राऊ. थांब आपण काढतो. काय आहे? काम नाहीये. हा काय माहिती का, सूर्य. सूर्य काढला. त्याच्यानंतर काय हे ढग, हा डोंगर, आणि डोंगरातून डाव्यातून वाहू राहिली नदी. अजून नदीतून वाहत आहे पाणी, आणि त्याच्यापाशी ठरलेलं एक घर असन ना, एक घर काढा ना. एक नारळाचं झाड आणि एक घर. का रे, आपल्या लहानपणीची हे चित्र राहायची. तुम्ही घर नाही काढलं, तुम्ही झोपडी काढली. श्रव काय माहिती का, झोपडी त्या राहायचंय तुला, बाबाला आणि पप्पाला. राहशील का झोपडीत? ठीक आहे. नाही, पप्पाने मंदिर काढलंय. मंदिर. पप्पा झाड राहिलं ना, पक्षी राहिले. बरोबर आहे तुमचं चित्रकलेचं सर म्हटलेलं. काय श्रव छान आहे का? पक्षी डोंगराच्या वर उडत आहे ना हो. झालं का? चित्र हम्म, चित्र दाखवा. सुंदर सुंदर आहे ना. हे काय आहे? चला 12 वाजले, झोपा आता. सूर्य कुठे आहे? सूर्य चंदू कुठे? चंदू चंदू हे काय? केस नाही भारी वाटत बरं का. कधी कधी असं वाटतं की छान दिसत आहेत तिला, कधी कधी वाटतं का नाही लय छोटे झाले. तिचे केस आहे ना जास्त दाट आहे, त्याच्यामुळे असं मला वाटतंय कसं वाटतं नाही येणार तिला मोकळे. असं नाही आवडत ते. कसं? अहो तो बिना शाईचा पेन आहे, असं याच्यासारखा काय म्हणतात त्याला, स्केच पेन. कधीतरी फॅमिली टाइम पण छान वाटतो स्पेंड करायला. आता जवळजवळ 11:15 वाजले होते आणि आमचा मात्र धिंगाणा चालू होता इथं. हे चित्र काढ, त्याला हास, याला हास, असं चालू होतं. शाऊ पण खूप एन्जॉय करते, पण तिला पण झोप आली आहे. चला आता आम्ही झोपतो. तुम्ही मात्र पहिल्यांदा कमेंटमध्ये सांगा की शाऊचा हेअरकट कसा वाटला तुम्हाला, आणि शाऊच्या पप्पाचं चित्र कसं वाटलं. त्यानंतर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, गुड नाईट.